राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचा पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज जाहीर करण्यात आला। विकासाच्या 8 स्तंभांवर आधारित अष्टसूत्री प्रगती आणि पुण्याच्या सुयोग्य तसंच जबाबदार विकासाचं आश्वासन या जाहीरनाम्यात दिलं आहे। पुणेकरांच्या अपेक्षा आणि स्थानिक समस्यांचा सखोल अभ्यास करून हा जाहीरनामा प्रकाशित केला असल्याचं अजित पवार यांनी हा जाहीरनामा प्रकाशित करताना सांगितलं। पुण्यात नळाचं मोफत पाणी, वाहतूक कोंडी सोडवणं, खड्डेमुक्त रस्ते अशी आश्वासनं तर दिली आहेतच, त्याशिवाय पुण्यातल्या शहरी बस सेवा आणि मेट्रोमधून मोफत प्रवासाचं आश्वासन देखील या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे। त्यावेळेस आम्ही 5 कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। अजित पवार यांच्या 3 दशकांचा प्रशासकीय अनुभव आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा उपयोग करून पुण्याच्या विकासाचे विविध प्रकल्प राबवणार असल्याचं जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आलं आहे। भाजपा